संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान वाढल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस. प्रकाश आंबेडकरांनी स्वतः युक्तिवाद केला. निवडणूक आयोगानं नियमावली पाळली नाही. निवडणूक आयोगानं 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावे. प्रकाश आंबेडकरांचा हायकोर्टात युक्तिवाद. महाराष्ट्रामधील मतदार यादीमध्ये गडबड. महाराष्ट्रामधल्या 70 लाख नव्या मतदारांची माहिती जाहीर करा. लोकसभेत राहुल गांधींची मागणी. राहुल गांधींचं वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. देशातील सर्व यंत्रणा बोगस आहेत का? अनास्थेचं वातावरण निर्माण करायचं हाच शहरी नक्षलवादाचा अजेंडा. राहुल गांधींच्या संसदेमधल्या वक्तव्यानंतर आशिष शेलारांचा हल्लाबोल. बीड जिल्ह्यामधील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार. 2 वर्षात नियोजन समितीनं मान्यता दिलेल्या कामांची चौकशी होणार. मागील 2 वर्षांमध्ये धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री. सुरेश धसांचा पीए असल्याचं सांगत पैसे उकळणाऱ्याला चोप. जनआक्रोश मोर्चाच्या नावानं पैसे मागत असल्यानं चोप. आशिष विसाळ असं अधिकाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या व्यक्तीचं नाव. अंजली दमन यांची आज पत्रकार परिषद. भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा. गेले 4 दिवस त्याच्यावर काम केलंय. दमन यांचं ट्विट. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार. पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता. सध्याचे कर दरही सुधारित केले जाणार का याकडे लक्ष. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या. उद्या मतदान. सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजपा आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान. निवडणूक निकालाचं विश्लेषण करण्यासाठी काँग्रेसची ईगल समिती. निष्पक्षपणे निवडणुका होत आहेत की नाही यावर समिती ठेवणार. ईगल समितीला सर्वप्रथम महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विश्लेषणाचं काम दिलं. कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठी? रोहित पवारांचा सवाल. स्पर्धा कुस्तीची आणि पैलवानांची चेष्टा करणारी होती तर महाराष्ट्र केसरीचा कर्जत जामखेडमध्ये आखाडा भरवणार. रोहित पवारांची ट्विट करत माहिती. पद येतात जातात पण लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख झाली. लाडका भाऊ हे पद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदापेक्षा मोठं. ठाण्यामधल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून ठाण्यामध्ये बॅनरबाजी. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनरबाजी. बॅनरवर डेडिकेटेड कॉमन मॅन असा उल्लेख. फडणवीसांना वर्षा बंगल्यावर जाण्यास कसली भीती वाटतेय? असं काय घडलंय? राऊतांचा खोचक सवाल. तर ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा टोपलीभर लिंबू मिळाले. रामदास कदमांकडून राऊतांना खोचक उत्तर. वर्षा बंगला पाडून तिथे नवीन बंगला उभारण्यात येणार. खासदार संजय राऊतांचा दावा. शिंदे मुख्यमंत्री होण्याआधी वर्षावर काळी जादू पाहिली. संजय राऊत यांच्या दाव्यानंतरच संजय शिरसाटांची ठाकरेंवर टीका. रामदास कदम असो उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये सगळेच काळी जादू आले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची टीका. वर्षा विकसित होत असेल तर राऊतांना अडचण काय? राऊतांनी मोठा शोध लावला. या थाटात राहू नये. प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर. खोदकाम करून वर्षा नव्यानं उभं करायचं चाललंय. राऊतांनी केलं होतं वक्तव्य. करुणा शर्माच्या गाडीमध्ये मी पिस्तूल ठेवली नाही. काहीही कारण नसताना सुरेश धस यांचे माझ्यावर आरोप. सचिन सानप आणि सदावर्तेंमधलं संभाषण टीव्ही 9च्या हाती. सचिन सानप परळी पोलीस ठाण्यामध्ये जमादार या पदावर कार्यरत. करुणा शर्माच्या गाडीमध्ये देशमुखनं बंदूक ठेवली. भास्कर केंद्रे आणि सचिन सानपनं दरवाजा बंद केला. सुरेश धस आरोपांवर ठाम. भास्कर केंद्रे आणि सचिन सानप संत झालीत का? धस यांचा संतप्त सवाल. जरांगेंनी सांगितला मुंडे आणि कराड यांच्या भेटीसोबतचा किस्सा. निवडणुकीआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडनं माझी भेट घेतली होती. दोघेही उशिरापर्यंत भेटीसाठी थांबले होते. जरांगेंचा दावा. जरांगेंना प्रत्येक गोष्टीमध्ये पडायची गरज नाही. देशमुखांचा विषय वेगळा आहे. विजय वडेट्टीवारांचा जरांगेंवर निशाणा. वाल्मिक कराड नाशिकच्या कोणत्या हस्तरेषा तज्ञाकडे गेला होता? तृप्ती देसाई यांच्या दाव्यानं खळबळ. 17 डिसेंबरचे शरणपूर रोडचे सीसीटीव्ही तपासून वाल्मिक ज्याच्याकडे गेला त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा. देसाईंची मागणी. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपी कृष्ण आंधळे फरार. आरोपींविरोधातले पुरावे नष्ट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी यंत्रणेची. धनंजय देशमुख आक्रमक. सचिन सानपनं पिस्तूल ठेवलं हे आधी सुरेश धसांनी सांगितलं. मात्र आता स्वतःच्या शब्दापासून उलटले. तर वाल्मिक कराड सोबतच्या बैठकीमध्ये काय घडलं हे जरांगेंनी सांगावं. गुणरत्न सदावर्ते यांची विधान. गुणरत्न सदावर्ते हा बावचळलेला माणूस आहे. आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरातांची गुणरत्न सदावर्तेंवर टीका. तर एखादे आमदार खासदाराच्या सावलीमध्ये गेले की असं बोलतात. गुणरत्न सदावर्ते यांचा खरातांना प्रत्युत्तर. धनंजय मुंडेंची खुर्ची गेली तर संधी मिळेल याची भुजबळ वाट बघत असतील. सर्वजण एकाच माळेचे मणी. अंजली दमन यांची राष्ट्रवादीमधल्या नेत्यांवर टीका.
मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावलेल्या मंत्रालयामधल्या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर. वैयक्तिक कारणांमुळे एकनाथ शिंदे बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती. मुख्यमंत्र्यांनी वॉर संदर्भात बैठक बोलावली होती. अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं नाही, अजितदादांनी स्वतःच्या मर्यादा ओळखल्या. संजय राऊत यांचं वक्तव्य. पंतप्रधानांवर टीका करणारा राऊत मूर्ख माणूस. नारायणचा टोला. जागतिक पातळीवर आपली अर्थव्यवस्था 14व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर. राऊतांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. राणेंचा हल्लाबोल. फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आष्टीमध्ये मोठ्या जलप्रकल्पाचं उद्घाटन होणार. कार्यक्रम पत्रिकेवर मुंडे बंधू भगिनींचंही नाव, पण त्यांची उपस्थिती आम्हाला झेपणारी नाही. आमदार सुरेश धस यांचं खोचक वक्तव्य. शिर्डी हत्याकांडाचा दुसरा सीसीटीव्ही समोर. नितीन शेजूळ नावाच्या कर्मचाऱ्यावर साकुरी परिसरात हल्ला. दुचाकीवरील दोघांकडून हल्ला. एक संशयित ताब्यात. शिर्डीमध्ये मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली. सुजय विखेंचा दुहेरी हत्येवर संताप. हे प्लॅन नव्हे तर नशेतून होणारे रँडम मर्डर असल्याचा आरोप. राज्यभरातील शासकीय काम करणारे कंत्राटदार 14 तारखेपासून काम बंद आंदोलन करणार. 7 महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्यानं कंत्राटदार आक्रमक. राज्यभरातील कंत्राटदारांचे 46,000 कोटी रुपये थकले. कामं न करता कंत्राटदारांकडून 25% कमिशन घेण्यात आलं. कामं सुरू होण्याआधीच 25% घेतल्याचा संजय राऊतांचा आरोप. गेल्या 2 वर्षांमध्ये किती हजार कोटी फुटीर आमदारांच्या खिशामध्ये गेले, अशीही टीका. संविधानावर देश चालवायचा की मनुस्मृतीवर? विजय वडेट्टीवारांचा सवाल. नितेश राणेंचं वक्तव्य घटनेला धरून नसेल तर सरकार काय कारवाई करणार, असाही सवाल. आम्ही कडक धर्मांतर विरोधी कायदा आणणार आहोत, तिच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर. एकनाथ शिंदेंचा पक्ष एकसंध राहील असं वाटत नाही. अर्धे लोक भाजपमध्ये विलीन होतील. भाजप कधी कोणतं काम सोप्या मार्गाने करत नाही. मुळामध्ये ती शिवसेना नाही तर अमित शहांचा पक्ष आहे. संजय राऊतांचा निशाणा. नागपुरातील छोटं स्टेडियम आणि मैदानांच्या विकासासाठी 150 कोटी मिळणार. खासदार क्रीडा महोत्सवात समारोपीय कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची घोषणा. भविष्यामध्ये राजापूरमध्ये शिवसेनाच दिसली पाहिजे. राजापुरातील कार्यक्रमात आमदार किरण सामंतांचं वक्तव्य. सोलापूरनंतर सांगलीमधील ग्रामपंचायतीमध्ये ईव्हीएमला विरोध. मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या. वाळवा तालुक्यामधल्या बहे ग्रामसभेमध्ये एकमतानं ठराव. इस्लामपूरचे तहसीलदार सचिन पाटलांकडे ठरावाचं पत्र ग्रामस्थांकडून सुपूर्द. फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये 3 करार. राज्यामध्ये जलसंधारणाच्या कामाला गती मिळणार. टाटा मोटर्स, नाम फाउंडेशन, भारतीय जैन संघटना आणि MRSCA सोबत मृदा आणि जलसंधारण विभागाचा करार. महाकुंभामधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीमध्ये फेकल्याने नदीचं पाणी दूषित झालं. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचं वादग्रस्त विधान. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 25 फेब्रुवारीला सुनावणी. सुप्रीम कोर्टामध्ये होणाऱ्या सुनावणीची तारीख बदलली. 28 फेब्रुवारीला होणारी सुनावणी 25 फेब्रुवारीला होणार. दोन्ही शिवसेना एकत्र येणं सोपं नाही, मात्र दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या तर आनंदच आहे. शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचं वक्तव्य. शिवराज राक्षेनं पंचांना गोळ्या घालायला पाहिजेत. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं खळबळजनक विधान. शिवराज राक्षेच्या बाबतीत घडलेला प्रकार चुकीचा असल्याची प्रतिक्रिया. कुस्तीच्या स्पर्धेमध्ये मारहाण करणं योग्य नव्हतं. न्याय मागताना संयम बाळगणं आवश्यक. शिवराज राक्षेनं पंचांना केलेल्या मारहाणीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका. माझ्या मुलावर कारवाई केली तशी चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचावर कारवाई करा. शिवराजच्या कुटुंबियांची मागणी. काका पवारच्या तालमीमध्ये असल्यानं मुलावर अन्याय झाल्याचा आरोप. पंचांना लाथ मारणं योग्य नाही. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांची प्रतिक्रिया. तर मला शिवीगाळ झाल्यानं टोकाचं पाऊल उचलावं लागलं. शिवराज राक्षेचं स्पष्टीकरण. 4 जहाल माओवाद्यांचं पोलीस आणि सीआरपीएफ समोर आत्मसमर्पण. माओवाद्यांवर 28 लाख रुपयांचं बक्षीस होतं. 2 पती पत्नी जोडप्यांनी आत्मसमर्पण करून स्वीकारलं सन्मानानं जीवन. राज्यामध्ये प्रत्येक 500 मतदारांमागे विशेष कार्यकारी अधिकारी असणार. विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीसाठी राज्य सरकारचे नियम जाहीर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली समिती. शिवसेनेचे मंत्री आठवड्यातून 3 दिवस पक्ष कार्यालयामध्ये जनता दरबार घेणार. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत जनता दरबार घेणार. विक्षिप्त तरुणाकडून महाकुंभ मेळ्यावर आक्षेपार्ह विधान. आक्षेपार्ह विधान करणाऱ्या विक्षिप्त तरुणावर गुन्हा दाखल. भिवंडीच्या तरुणाच्या अटकेसाठी हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शनं. नामदेव शास्त्रींच्या विरोधात पवार गट आध्यात्मिक आघाडी आक्रमक. नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा. नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती. दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली. साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू खुपसून हत्या.
तर शिर्डीमधील एका तरुणावर सुद्धा कामावर जाताना चाकू हल्ला, गंभीर जखमी असल्याची माहिती. शिर्डीमधील घटना दुर्दैवी, निरपराध लोकांची हत्या झाली. शिर्डी सुरक्षित राहावी यासाठी नवीन उपाययोजना कराव्या लागतील. राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. जालना महापालिकेवर आमचा झेंडा फडकणार, काँग्रेस नगरसेवक सोडून गेल्यानं आमचा तोटा होणार नाही, कैलास गोरंट्याल यांची प्रतिक्रिया. आग्र्याहून सुटताना शिवरायांनी औरंगजेबच्या सरदारांना लाच दिली, अभिनेते राहुल सोलापूरकरांचा दावा. राहुल सोलापूरकरचा दावा म्हणजे शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न, जितेंद्र आव्हाडांचं ट्विट. पालघरमध्ये शिवसेनेत पक्षप्रवेशाची मालिका सुरू, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश. 6 ग्रामपंचायत सदस्यांचा राजेंद्र गावितांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. सांगलीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक आक्रमक, नागरिकांकडून विटा नगरपालिकेला संतप्त नागरिकांकडून टाळे ठोकण्याचा प्रयत्न. जळगाव जिल्ह्यामध्ये आरटी प्रवेशासाठी 9,742 अर्ज प्राप्त, गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा अर्ज संख्या 3 पटीनं वाढली. जळगावमध्ये निराधार वृद्ध दाम्पत्यासाठी नरेंद्र पाटील फाउंडेशनकडून 3 दिवसामध्ये घर उभं. जळगाव पालिकेकडून वृद्ध दाम्पत्याच्या घरावर अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती. कल्याण अल्पवयीन अत्याचार आणि हत्या प्रकरणी पीडितेच्या घराबाहेर दहशत माजवणाऱ्या पुरुषोत्तम शेलारला बेड्या. कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली. विशाल गवळीचा जामीन झाला नाही तर AK-47 घेऊन येतो अशी आरोपीकडून धमकी. धुळेच्या साक्री तालुक्यामध्ये दुधाच्या दरामध्ये वाढ, पशुखाद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानं पशुपालकांनी आणि दूध डेअरी मालकांकडून दुधाच्या दरामध्ये वाढ. जळगाव विमानतळावरून दिल्ली, जयपूर, तिरुपती आणि इंदोरसाठी हवाई सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू. जळगाव विमानसेवा प्राधिकरणाचा 4 शहरांमध्ये विमानसेवा सुरू करण्याचा नागरी उड्डाण विभागाला प्रस्ताव. प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये जळगावच्या अमळनेरमधील 2 बाबांना संन्यासी आखाड्याकडून पदव्या बहाल. देवेश्वर तीर्थ महाराज आणि पार्वती नंदगिरी महाराज यांना पदवी. तुळजाभवानी मंदिरामध्ये तोकडे कपडे घालून दर्शनाला येण्यास मंदिर महासंघाकडून विरोध. तुळजाभवानी ट्रस्टनं लवकरात लवकर निर्णय घेण्याची मंदिर महासंघाची मागणी. मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. येवल्यामध्ये पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिराचं आयोजन. शिबिराला पोलीस निरीक्षक धीरज महाजन आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसेंची उपस्थिती. विद्यार्थी आणि शिक्षकांना कायदेविषयक मार्गदर्शन. परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अर्थसंकल्पाची होळी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अर्थसंकल्पाच्या प्रतची होळी. यवतमाळमध्ये सोयाबीन खरेदीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये भीती. हमीभावानं खरेदीसाठीची मुदत 6 फेब्रुवारीपर्यंत, मात्र अद्याप 2 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी बाकी. परभणीमध्ये कुलगुरू कार्यालयामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं बोंबमारो आंदोलन. अवैध गौण खनिज करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. वाशिमच्या कृषी विज्ञान केंद्राकडून जवस आणि करडी पीक शेती दिन कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला कुलगुरू शरद गडाख यांची प्रमुख उपस्थिती. जळगावच्या 40 गावांमध्ये योग्य दर मिळत नसल्यामुळे कपाशीचं पीक घरातच पडून तालुक्यामध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड. राज्यभरातील यावर्षीचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ऊस उत्पादनामध्ये 15 ते 20% घट. नांदेडमध्ये वाढत्या उष्णतेचा ऊस पिकाला फटका. उष्णतेमुळे कोवळ्या पिकावर देखील रोगाचा प्रादुर्भाव. नाशिकच्या पंचवटीमधील नाग चौकामध्ये 2 गटाच्या वादातून हवेत गोळीबार. हाणामारीमध्ये 2 जण जखमी. वाशिम रिसोडमधील वाकत गावामधल्या महिलांचा पाण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. जलजीवन मिशन काम ठप्प झाल्यानं महिला आक्रमक. वाशिमच्या वनोजा गावातील जलजीवन मिशन योजना रखडली. ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार. पुण्यामधल्या खडकवासला धरणामध्ये 66.58% पाणीसाठा शिल्लक, तर पानशेत आणि वरसगाव धरणामध्ये 17%हून अधिक पाणी. धाराशिवमधल्या कळंब नगर परिषद थकबाकी वसुलीसाठी ऍक्शन मोडमध्ये. बड्या थकबाकीदारांची शहरातील मुख्य चौकांमध्ये झळकणार बॅनर. धुळे शहरामधल्या वडजाई रोड परिसरामध्ये पॉवरलूम कामगार संघटनेचं आंदोलन. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगार आक्रमक. धाराशिवच्या उमरगामधील कराळीमध्ये वारकरी संप्रदायामधील मुलांना गावगुंडांकडून मारहाण. ग्रामस्थांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा. वर्ध्यामध्ये नागरिकांना स्मार्ट मीटरची सक्ती करू नये. ठाकरे गटाचे महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन. वाशिम जिल्ह्यामधल्या मीटर रीडर यांचं बेमुदत काम बंद आंदोलन. महावितरण कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी.
भिवंडी उपविभागीय कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेचं वनजमीन मिळण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन. आंदोलनामध्ये शेकडो आदिवासी महिला पुरुष सहभागी. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यामधल्या जामठीमध्ये जंगली प्राण्यांचं प्रदर्शन. शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचं वन विभागाचं आवाहन. गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत 30 गुन्हे दाखल, 45 आरोपींना अटक.